नामदेवरायांचे वडील देवाला दररोज नैवेद्य दाखवायचे, पण ते एक दिवस काही कामासाठी बाहेर गेले व त्यांनी नामदेवरायांना नैवेद्य दाखवायचं सांगितलं. मग त्यावेळेस नामदेवराय फक्त 5 वर्षांचे होते. तेव्हा नामदेवराय गाभाऱ्यात नैवेद्य घेऊन गेले आणि देवापुढे तो ठेवून देवाला एक तरी घास घ्या म्हणून विनंती करू लागले. एक तरी देवा, तू जर माझ्या आजचा नैवेद्य जर ग्रहण केला नाहीस ना, तर मी तुझ्या पायावर डोके आपटून जीव देईन. मग देवाला भीती वाटली आणि देवाने तो नैवेद्य ग्रहण केला. मग भक्ती जर खरी असेल, निस्वार्थ हातीचा मूर्ती तर मी तुझ्या पायावर डोके आपटून जीव देईन. मग देवाला भीती वाटली आणि देवाने तो नैवेद्य ग्रहण केला. मग भक्ती जर खरी असेल, निस्वार्थी असेल, तर त्या पुढे देवालाही झुकावं लागतं. देव त्याची लाज धरत नाही. साधा वया भक्ती काज नाही लाज धरिती. एवढंच नाही तर महान भगवत भक्त गोरोबा काका, त्यांचा धंदा होता मडके घडवायचा. ते एक दिवस मडके घडवण्यासाठी चिखल तुडत होते. तेव्हा त्यांचं नामस्मरण चालूच होतं. तेव्हा त्यांची पत्नी पाणी आणण्याकरिता जाताना सांगते, मी पाणी आणण्याकरिता चालली आहे, तेवढं बाळाकडे लक्ष द्या. मग ती पाणी आणण्याकरिता निघून जाते. पण गोरोबा काकांचं नामस्मरण मात्र चालूच असतं. त्यांना काही समजलं नाही. मग थोड्या वेळानंतर ते बाळ त्या चिखलाजवळ येऊन बसलं तरी त्यांना समजलं नाही. मग ते बाळ त्यांच्या पायाखाली तुडवलं गेलं
केलं तरी त्यांना समजलंच नाही. मग त्यांची भजनी गायणी गोरोबा रंगले ती भजनी गायणी गोरोबा रंगले झाले विठोबाचे पाय नवलाची गोड ऐके सखे बाई नवलाची गोष्ट ऐके सखे बाई कुंभारान उडवली राई नवलाची गोष्ट मग त्यांची पत्नी पाणी घेऊन आली व तिने ते बघितलं आणि ती मोठ्याने ओरडली आणि म्हणाली, अहो तुम्ही कसले बापा, स्वतःच्या मुलाला मारून टाकलं. मग गोरोबा काकांना जाग येते व ते म्हणतात, ते विठ्ठलाय माझ्याकडून कळत नकळत काय पाप घडले. तेव्हा त्यांची पत्नी विठ्ठलाला दोष देते. मग तेव्हा आपल्या भक्ताची भक्ती पाहून तो पांडुरंग परमात्मा तिथे प्रगट होतात आणि ते बाळ जिवंत करतात. मग असे सर्वश्रेष्ठ भक्त देवाला आवडतात. हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणासाठी. हिची थोर भक्ती आवडती देवा, हिची थोर भक्ती आवडती देवा, भक्ती आवडती देवा, हिची थोर भक्ती आवडती देवा, आवडती देवा, हिची थोर भक्ती आवडती देवा, भक्ती आवडती देवा, आवडती सगळी माया संसाराती, सगळी माया संसाराती ठेविले अनंत वैष्णवीरा, ठेविले अनंत वैष्णवीरा. हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. महाराज म्हणतात, असा त्या भक्तासारखा एकनिष्ठ भाव ठेवला तर आपल्यावर संताची, देवाची, समाजाची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. पण तितका शुद्ध भाव आपल्या देवावर राहतच नाही. उलट देवाच्या चोऱ्या होतात, देव चोरीला जातात. काही लोक म्हणतात देव चोरीला जातात तोपर्यंत देव काय झोपला होता का? देव झोपतो का? देव झोपत नाही. देव आपण मूर्तीत पाहतो. मूर्तीत देव आहे हे तर भक्ताचं प्रतीक आहे. तसा तर देव चराचरामध्ये भरलेला आहे. विठ्ठल जळीस तरी विठ्ठल जळीस तरी भरला, रीता भावनाही उरला, आजच्या दृष्टीने पाहिला, विठ्ठल ती विठ्ठल जळीस तरी भरला, रीता भावनाही उरला, आजच्या दृष्टीने पाहिला, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. आपण म्हणतो देव दिसत नाही, पण ज्यावेळेस संत जनाईवर खोटा चोरीचा आळ लावला होता त्यावेळेस संत जनाबाई देवाचा दावा करू लागली. तेव्हा असा काय रे विठ्ठला तू माझ्या मुळा, गाभ करी पुजारी माझ देती तुला,
गाव करी पुजारी माझा येती मुळावरी असा कार्य विठ्ठला तो माझ्या मुळावरी गावभरी लो पुजारी वाकडलेली तू